हा आराम चालू आहे का? हा. हा चपला ठुल्या दोन्ही जुळून. काय कोणी पाया पडा येणार आहे का त्यांच्या? कुठं ठेवू चपला मग? मा डोक्यावर ठेव. तुम्ही सारखे ते फुकीत राहा. मी काय म्हणतो, हा. मनुष्याकडे नाराजी नसावी, आनंदी आनंद. इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदकडे. अहो आनंदी राहायसारखं असं काही घडलंच नाही माझ्या जीवनामध्ये. म्हणजे झालंय काय नेमकं? आता आता तुम्हाला माहिती नाही का? हा ग, मी किती आनंदी आनंद. माझं नाव आहे आनंद आणि सदोदित आनंद. एखाद्या कलिकेसारखं. कलिका म्हणजे कळी कशी उमलती, ऊन असो वारा असो, ती वाऱ्यानं डुलत राहते सारखी हसत राहते. एक काम कर ना, थोडी इकडे सर. तुम्ही आनंदी राशालच ना हो. का? मग आता तुमचं एवढं वय झालं, हा. फार म्हातारे झाले तुम्ही. हम्म. आणि मी एवढी तरुण आहे. तुम्हाला तरुण बायको भेटली ना, मग तुम्ही अरे मग माझ्यासारखा भाग्यवान मीच येडी. तर तू एक काम करी जाय. पण मी दुःखी आहे ना. म्हणून म्हणतो इकडे सरक. नाही बरी लांबच मी. काय? आणि मग लांब राहून कुठं आनंदी राहत का येडी? जवळ येऊन तर आनंद मिळत नाही मला, म्हणून तर लांब बसले. खरं? हा. अगं पण येऊन पाहिलं का? त्याची टेस्टिंग घेतली का? चाखून पाहिलं का? किती गोड आहे का, आंबट आहे, आनंद आहे का, नाराजी आहे, पाहिलंही नाही. त्याची चौकशी केली नाही. आणि जवळ आल्यावर का असं होईल का, आणि जवळ आल्यावर का गोड लागेल का, आणि आनंद मिळेल. प्रत्यक्षात आजमून पाहणं गरजेचं आहे ग. आता किती वर्ष झाले आपल्या लग्नाला? लग्नाला? सांगा बरं. हे बघ, एवढ्या वर्षापासून मी ना दुःख भोगू राहिले. दुःख. येडी येडी तू येडी. काय केलं मी? अगं आनंदा नावाच्या माणसासोबत राहून. अहो तुमचं नुसतं नाव आनंद आहे, हा. पण आनंद नाही ना भेटू राहिला तुमच्यापासून. आता एवढ्या अंतरावरून कस काय भेटत? अहो जो आनंद भेटायचा तो नाही ना भेटत आहे. पण तुला खरी तुला एक गोष्ट सांगू का? हा? एकदा असं झालत का, एक जण सांगत होत तू पाण्यात थांब, तुला बक्षीस देईल मी. ते रात्रभर पाण्यात थांबलं. हाय ना, एकच काय पाण्यात थांबलं? त्या राजानं विचारलं, पण त्याला काय, ए तुला काय दिसलं का? तर म्हण, हा त्या गावामध्ये एक दिवा दिसत होता. खरं सांग, त्या दिव्याच्या उष्णतेने तो राहू शकतो का पाण्यामध्ये? नाही. मग तशी तू नुसती लांबून पाहते, मला जवळ ये. अहो मला आहे ना जवळ येण्यातच आनंद नाही वाटू राहिला. खरंच सांगते, तुम्ही मला आग्रहच करू नका. हा, मी लांब आहे ना, लांबच बरी आहे मी. एक काम कर, तू आता स्वयंपाक कर, नाही तर चहा कर, खाय पी आणि थोडा आराम कर. मी आलो. येऊ का? कुठे चालले आता? येतो चक्कर मारून. हा जा. नाहीतरी तुमचा असून काय फायदा आहे? काय नाही काय नाही, जा. आलो बर का मी. हा जा जा. रस्ता सापडतो का नाही? रस्ता नाही दिसत का? काय म्हणली? अहो रस्ता दिसतो का नाही? पाहतो ना मी आता चांगल्या डोळ्यानं. आईला रस्ताच कसा दिसतो कसा दिसत नाही, तुला औषधच घेऊन येतो रस्ता दिसण्याचा. बाई काय म्हातारा नवरा पडला नशिबामध्ये. मी काय बोलते त्याचं भलतच चाललं. जवळ ये म्हणतो, काय उपयोग आहे आता याच्या जवळ बसून? याच्या पार आता मसनात गौऱ्या गेल्या. मारुती बाई, डोक्याला लय ताण झाला माझ्या. शाळेला बायको रागावली, नाराज झाली. आता काहीतरी शोधल्याशिवाय तिचं मनोरंजन होणं अवघड आहे. तर आता मित्र एक माझा, त्याच्याकडे जातो. तो काहीतरी शोध लावणार आणि काहीतरी मार्ग दाखवणार. आणि त्यानं मार्ग दाखवला का तो मार्ग सक्षित करून मी बायकोला खुश करतो आणि तिला एकदम आनंदी आनंदित करतो. पण मित्राची गाठ व्हायला पाहिजे. राम राम. राम राम. त्या लय दिवसातून आला. आलो भाऊ. आता ती गरज कशी माहितीये का? माणूस गरज जर लागली ना, पुढे येतो. पार कुठे बी, काट्या काय न कुट्या काय, अंधार काय न उजेड काय, ऊन काय, ताण काय, नाही ते कुणी चिखल काय वगैरे वगैरे काय. बरं मी काय येणं केलं तू? असं येणं झालं 2-4 वर्ष झाले मला लग्नाला. बर.
छायला पण मी सगळं करतो सगळं करतो सगळं करतो हं. पण बायको अशी खुश राहतच नाही. नाही हम्म. पण एका गोष्टीची काहीतरी अडचण आहे. हं. माझी बायको नाराजच राहते कायमच. पण नाराज का मुळे राहते? ती म्हणते मी काय करू अगं इकडे काला सरकू तिची काही शांती होत नाही. याच्यातून काहीतरी मला रस्ता दाखव बुवा. आता आपल्याकडे जाडमुळीत आहेच. आहे जाडमुळी आहे, तुला मी ते देतो. हं. थोडी घेऊन जायची घरी. अरे पण खुश झाली पाहिजे. संध्याकाळी दूध घ्यायचं. हा. दुधाच्या आधी ती खायची. हं. 10-5 मिनिटं बसायचं. मग पुढल्या कामाला तुझ्या तुझ्या लागायचं. लागून जायचं. काय मग मी तुला देतो आता खरं का? लगेच. पण खुश झाली पाहिजे. पैसे किती आणले? अरे येड्या नुसतं लोक म्हणतात पैसे काय झाडाला लागले. हा पण नाही आपल्या शब्दाला पैसे येड्या. असं आहे हा, का? नुसता शब्द फेकला किती लागायच्या हेच वाचत कोणी बरं, म्हणा. मग तुला आता काढून देतो. चल. हा हा काय मुळी हा हा काय मला वाटलं काढून देतो. मुळी देतो ना तुला. हा मुळी दे बा मुली वनस्पती म्हण ना. हा, वनस्पती. मला वाटलं काढून देतो काय नाही ना. वनस्पती तिचं नाव मुळी आहे, वनस्पतीची हा हा काय हं. चालतो का मग? चाल लगेच. चल मग काय चल. तुला परत अशी पावर येईन ती ना हा. नादायची आडा परत. पण पावर म्हणजे अशी नको यायला का तुला मुली माकडे दिली का मी ना तुला बिलगो येड्या. नाही मला नाही नाही ना. घरी जाऊ. हा, मग चाल. पण सांगन तसं खायची बरं का ती. अरे तू सांगशील बाबा हा, तसं मग ते. तरी. या बाय हं. गावठी तूप घ्यायचं, हं. दूध घ्यायचं. पहिल्यांदा दूध घ्यायचं ती हं. खाल्ल्यानंतर. हा. नंतर थोडा गावठी तुपाचा चमचा हं. ते खाऊन मग 15 मिनिटं बसायचं. मग तिथून पुढे तुझा कार्य चालू होईल. क्लिअर होणार. हा. हा चल मग तुला देतो काढून आता. चाल. चाल पू हा हिला दिवस पावला भाऊ. मला धरून घे ना. धर. काय जीव चाललाय ना, बायको करतोय ना अवतारणी. मर्दाचे काम आहे भाऊ. तुला आता वनस्पती देतो मी. हा त्या झाडापासून तुला वनस्पती काढून देतो. हं. मग तू घेऊन जाय. काय पार एवढ्या अडचणीच आणले हा, मग मला. वनस्पती अडचणीतच राहते त्या. अशा मोकळ्या रानाला कशी काय होते? खबर पॉवरफुल आहे ना त्या. त्यांना काय बुत का त्या काय मग ए, हट. माग वय तू. ही बाई वनस्पती हा काय ही घरी गेल्यावर खायची दुधात हं. आणि तुपात. बरोबर. हा मग तुझं काम पुढलं तो पाहायचं कसं होतं परत आपल्याला येऊन सांगायचं. असं का हा ही बाई वनस्पती घे. हा तुझ्या पाया पडू दे ना. नाही माय नको पडवा. मग? मीच पाय पडत. हा मीच पाय पडत. बरोबर आहे. चल मग आता चाल. जीव लावून बर का हा जपून खायची. हा नाही तर हरवण वाटामध्ये. का बरं उठून बसून नाही झोपून खाऊ का? हा झोपून म्हणला बसून खाय. बरं. पोटभर जेवायचं. गावठी तूप हं. पहिले ती खायची त्याच्यावर गावठी दूध न मग तूप घ्यायचं. बरं 10 मिनिटं बसायचं 5 मिनिटं. हा मग तिथून पुढला तुझा कारभार चालू परत येऊन सांग आपल्याला. बर हा येऊ का मग? ओके एकच नंबर. चालेल. चला. आज आज जवानीचा दिवस उगावलाय. पण मग ते हे गाणं काय म्हणत होते काय जवानी है दीवानी को जिंदाबाद आज जिंदाज करेंगे करेंगे म्हणजे काय इलाज आज गाठच घेंगे सगळंच करेंगे. आज कसं करेंगे आणि हे देंगे सगळंच करेंगे. तिच्या आईला का ग शांता ए शांता ए शांत शांती काय हो? काय तू का काय पेली का काय हा चहा? अहो मला झोप लागली होती. तुला म्हणत होतो ना मी नाईट करू नको. शांता हा झोपली होती? हा हो डोळा लागला होता थोडासा कोणला? मला. कोणी हाणला? अहो झोप लागत चालली होती. हा हा मला वाटलं डोळा लागला म्हणजे कोणीतरी फेकून मारला. हे बघ एक काम कर आता हा का आज ना तुझी झोप उडवायची आणि ती अशी उडवायची का रुकून पाखरासारखी नाही बरं का. हा ती झोप तुझी नाराजी होईल होती ना अंतःकरणामध्ये मनात हम्म. ती आज नाहीशी करणार म्हणजे करणार. हा का म्हणजे असं काय करणार आहे? आता काय करणार पाहत
फक्त पाहत राहायचं. हम्म. तुझ्या जेवढ्या गोष्टी प्रतिकूल असतील तेवढे मी अनुकूल करणार आज. हा का? आज आहे ना, हम्म. तू म्हणशील काय माझं नशीब उज्जायला आलं. खुश होशील, खुश. आता काही तुम्हाला काय 16 चालू राहिलं काय? अगं असे त्या बोलू राहिले जसे हा? जसं काही 16 लागलं वर्ष. अगं ते 16व्याला काय घेऊन बसली. हा, त्यांची तवाच कंबर दुखात्या. इड काहीच होणार नाही. हा, एक 5 मिनिटं ते 7 मिनिटं मला एक टाइम दे. हम्म. हम्म. मी एक माझ्याकडून दिलेलं औषध घेतो हा. आणि 5-6 मिनिटात मी आलो. बर बर. हम्म. हा. आणि मग तू म्हणशील क्या बात आहे. हा, होतं कसं झालं कसं. तूच म्हणशील का माझे दिवस आता उजळले. आलो मी 10-5 मिनिटात. असं काय करू राहिली बाई? आता तू फक्त पाहत राह, विचारू नको. बरं बरं, आता पाहतच राहते मी. हा, आणि तू इथंच थांब. हा. मी आलो घरातून. बरं बरं. येऊ का? हा. येऊ. आयला आता नंगरीचा राजात. काय बाई या म्हाताऱ्याला? हा? आज काय एवढी खुशी झाली? मग काय म्हणतो मी आलो 5-10 मिनिटामध्ये आणि तू पाहतच राहशील. मग काय करतोय काय माहित बाई घरामध्ये. मरू दे, मला तर ना लय आळस आलाय आज. काहीच कामाला मुळे लक्ष नाही लागत. हा? ए, मला काठी लागत होती टेकायला, चालायला. अगं एवढा दंडकाट झालो मी. आता तर मिलिटरी सुद्धा जाऊ शकतो. चल. बाई, लय जवानी येईल दिसते तुम्हाला तर. चल 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 चल. काठी कुठे गेली तुमची? अगं काठीची गरजच राहिली एवढे नाही. दिवस तर बिना काठीची चालत नव्हते. आता पाहिजे कसं झालं तरतरीत. टाईट उभे राहिले एकदम. हा, एकदम पॉवरफुल. कंबर बिंबर नाही दुखत का आता? अगं आता काय सांगायचं, कंबरही नाही, काहीच नाही, काहीच दुखत नाही आता. कुठं? अगं चलत खरं येडे. आव नका पळा. काय? काय ओढू राहिले? ते दिवस मागचे विसरून जायचं. काय करायचं बाई आता? अगं चल ग राणी गाऊया गाणी, फिरूया पाखरा संग. रामाच्या पारात गार गार गारात, अंगाला भिडू दे अंग. चालतं खरं. काय म्हाताऱ्याला आज काय एवढा आनंद झाला? जेव्हा तुझं माझं जुळ, पाणी थेंब थेंब गळ. डगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. रामाच्या पारात घर घर वऱ्यात, अंगाला भिडू दे अंग. जेव्हा तुझं माझं. हे काय लावलं एवढा पडदा? बरोबर. हा, पडदा लागतो ग. तुम्ही तर आज लईच ऐको. सोडा ना. अहो, सोडा सोडा. थांब ना. सोडा ना. अगं थांब ना. काय थांब ना? सोडा मला जाऊ दे बाहेर. ऐको. ओय. थांब ना. हो, तुम्ही लई येडवाणी करू राहिले आज. नाही काय चला बाहेर. नाही नाही थांब. चला. एवढी पावर कुठून आली? आणली कुठून? हा? काय खाल्लं तुम्ही? काहीच नाही खाल्लं. हा? पहिलं तुमच्या तोंडाचा काहीतरी वास येऊ राहिला. अगं ते औषध खाल्लं मी. औषधाचं कोणतं औषध खाल्लं? भारी ती जडीबुट्टी माझ्या मित्राने दिली. बाई, म्हणूनच तुम्ही असे करू राहिले काय? सोडा मला सोडा. ओ सोडा ना. सोडा ना. बस झाला आता. सोडा सोडा आता. सोडा आता. सोडा, मी चालले. सोडा. थांब थांब थांब. नाही नाही. आता कस काय तुम्हाला तर पार 16 चालू झालं होतं जसं. बस आता. सारखा तिकडं. माय टोपी नीट घाल आता. काय टोपी नीट घाल. ते केस पा घाम आला काय? फॅन लावा ना. मुंबईच्या पाहुणीला आता डोळाच लईच गाणी येते हो. एक काम कर ना, आता चहा कर मला. आता एक काम करा ना. आता मी थकले ना.
चहा ठेवा मला थोडा वेळ. मी हा चहायला चहा तर काय मस्त ते अद्रक टाका बर का. हा? अद्रक टाका. अर्ध टाकू अहो, अद्रक अद्रक हा? चहायला मस्त बनवून आणा बर का. पण का ग? हं. आता कसं वाटतंय एकदम खुश हं? बाई हं. एवढ्या दिवसापासून मी तुमची याची वाट पाहत होते. तुम्हाला आज जसं काही सोळावंच लागलं. मला यायची वाट पाहत होती मी काय बनवतो काय येडी अहो, यायची नाही हो. मग बाई लय चावट आहे तुम्ही जा. हं? चहा ठेवा मला वा. चावेल नाही का मी एकदम चावट चावट. सावट बरं एक काम कर ना हं. आपण चहा आहे ना हं. असा प्यायचा हं. एक फुरका तू मारायचा आपण एकच गालासात किंवा कपात घेऊ तुम्ही आज आहे ना लईच नव्या नवरीवाणी नेवर देवासारखं करू बरं राहिले. तुला कसं वाटलं हा? आता बर का हं. मला एकदम भारी वाटलंय. हं. फक्त मला आहे ना आता चहाची गरज आहे. असं का हा मस्त फर्स्ट क्लास चहा बनवा मस्त हॉटेल सारखा. ए फर्स्ट क्लास गाडी असते रेल्वेला डबा असतो चहा फर्स्ट क्लास नसतो स्पेशल असतो या लवकर. हं. बाई आज काय चमत्कार झाला. म्हाताऱ्याचा एकदम नवतरणाच झाला. काय मला घरात काय नेलं काय काय बाई जाऊ दे बाई मर्दी सांग. याच दिवसाची याच सुखाची वाट पाहत होते एवढ्या दिवसापासून. काय बाबाच्या अंगात चमत्कार झाला काय माहित बाई. जाऊ दे चल मर्दी आता आरामशीर झोपून घेते.